आपण पाहताय आसरा मीडिया, वाचाल तर वाचाल। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताच्या बातमीनं संपूर्ण महाराष्ट्राला पहिला मोठा धक्का बसला असतानाच तब्बल 6 दिवसांनंतर या अपघाताबाबत समोर आलेल्या काही नव्या माहितीनं राज्याला दुसरा मोठा धक्का बसल्याचं चित्र आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अपघातग्रस्त विमानाच्या उड्डाणपूर्व यादीत त्या दिवशी 6 जण विमानात असल्याची नोंद होती। मात्र अपघातानंतर घटनास्थळी फक्त 5 जणांचे मृतदेह सापडले। त्यामुळे आता एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतोय, तो 6वा व्यक्ती नेमका कोण होता आणि त्याचा मृतदेह कुठे आहे। या अपघातानंतर गेल्या 5 दिवसांपासून तपास यंत्रणा वेगानं काम करत असल्याची माहिती आहे। दरम्यान काल एका प्रकरणात मुख्य आरोग्य अधिकाऱ्याला अटक करण्यात आल्याचं समजतंय। सूत्रांच्या माहितीनुसार 6 तासांच्या कसून चौकशीनंतर संबंधित आरोपीनं काही महत्त्वाची माहिती दिली असून त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची दिशा बदलल्याची चर्चा सुरू आहे। आतापर्यंत हा प्रकार एक साधा अपघात मानला जात होता। मात्र जर प्रवाशांच्या संख्येत फरक आढळत असेल आणि एखादी व्यक्ती घटनास्थळावरून गायब असल्याची शक्यता निर्माण होत असेल तर हा खरोखर अपघात होता की नाही, की वेगळंच घडलं, हा प्रश्न आता उपस्थित केला जातो आहे। 28 जानेवारीची ती भयानक सकाळी 8:30च्या सुमारास उड्डाण केलेल्या या विमानाबाबत हवेत असतानाच 5 वेळा स्फोट झाल्याचा दावा काही स्तरांवरून केला जातो आहे। मात्र याबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाहीये। 29 जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्र या घटनेनं अश्रूंनी भरून गेला होता। 5 मृतदेह सापडल्याची माहिती समोर आल्यानंतर सर्वांनी ती वास्तव म्हणून स्वीकारली। मात्र आता 6 दिवसांनंतर समोर येत असलेली नवी माहिती या प्रकरणाचा भूगोलच बदलून टाकणारी ठरेल का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे। दरम्यान या प्रकरणावर आमदार अमोल मिटकरी यांनी काही संशय व्यक्त करणारी वक्तव्य केली असून त्यांनी उपस्थित केलेले आरोप खरे ठरणार का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे। त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाल्याचं दिसून येत आहे। या संपूर्ण प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून पुढील काही दिवसात अधिकृत यंत्रणांकडून नेमका खुलासा काय होतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।